मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे. डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीसाठी घेण्यात येणाऱ्या NMMS या स्कॉलरशिप परीक्षेसाठी सराव परीक्षा क्रमांक 6 आपण घेऊन आलेलो आहोत. या अगोदर एकूण आपण 5 प्रॅक्टिस पेपर्स आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, एकूण 35 गुणांचे सर्व अभ्यासक्रमावर आधारित. तर त्या सर्व 5ही क्वेश्चन पेपरची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही ते देखील पेपर एकदा नक्की पाहून घ्या. मित्रांनो, आपली परीक्षा ही 28 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे. त्या दृष्टीने विज्ञान विषय याची आपण परिपूर्ण तयारी करून घेतलेली आहे. सर्व पाठांवर आधारित पाठ क्रमांक 1 ते 19 या सर्वच पाठांवर आधारित 30-35 प्रश्न घेऊन आपण MCQs निवडलेले आहेत व त्याची परिपूर्ण अशी तयारी करून घेतलेली आहे. आता उर्वरित या दिवसांमध्ये आपण जास्तीत जास्त सराव परीक्षा घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नव्याने अपलोड केलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. या व्हिडिओमधील पहिला प्रश्न पहा. सूर्याच्या केंद्रामध्ये होणाऱ्या केंद्रकीय एकीकरणात कोणत्या मूलद्रव्यांच्या केंद्रकांचा संयोग होतो? है ना, जो सूर्याचा पृष्ठभाग आहे त्या सूर्याच्या पृष्ठभागावर ऊर्जा तयार होत असते. मग या ऊर्जा निर्मितीचं नेमकं काय कारण आहे? इंधन म्हणून तिथं कोण काम करत असतं त्याबद्दलचा हा प्रश्न विचारलेला आहे. पर्याय पाहूया. पहिला पर्याय हायड्रोजन, दुसरा पर्याय हेलियम, त्याच्यानंतर ऑक्सिजन आणि नायट्रोजन. तर आपल्याला माहिती आहे याचं अचूक उत्तर आहे बेटा पर्याय क्रमांक ए हायड्रोजन. काय होतं? हायड्रोजनचे 2 केंद्रक एकत्र येतात व त्या ठिकाणी हेलियमचं एक केंद्रक बनतं व या दरम्यान ऊर्जा बाहेर पडते आणि तीच ऊर्जा आपल्यापर्यंत येत असते. चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 2. हत्ती रोग टिंबटिंब या डासाच्या मादीमुळे होतो. लक्षात घ्या, हत्ती रोग. पर्याय पाहूया. एनाफिलस, इथं क्युलेक्स हवंय, क्युलेक्स, एडिस इजिप्ती, डेन 1-4. ओके, पर्याय पहा. तर नेमकं कोणत्या डासाच्या मादीमुळे हत्ती रोग हा विकार हा आजार होत असतो? आता लक्षात घ्या, आपल्याला माहिती आहे एनाफिलस डासाच्या मादीमुळे काय होतं बेटा? आपल्याला होतो मलेरिया. ओके, मलेरिया होत असतो. त्याच्यानंतर एडिस इजिप्तीमुळे आपल्याला चिकनगुनिया होत असतो. काय ना, चिकनगुनिया. ओके बेटा. आणि डेन 1-4 यामुळे आपल्याला डेंग्यू होत असतो. ओके, मग राहिलं काय? क्युलेक्स. क्युलेक्समुळं काय होतं? हत्ती रोग हा होत असतो. ओके, याचं अचूक उत्तर काय येईल? मग पर्याय क्रमांक बी क्युलेक्स. पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 3 पहा. आम्लविरोधक औषधांमध्ये टिंबटिंब हे रसायन वापरतात. कोणतं रसायन वापरतात? पर्याय पहा. NH4OH, सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे NaOH, त्याच्यानंतर काय मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड MgOH टेकन ट्वाईस, त्याच्यानंतर पोटॅशियम हायड्रॉक्साईड. तर याचं अचूक उत्तर आहे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईडचा वापर केला जातो आम्लविरोधक औषधामध्ये. जसं आपल्या पोटामध्ये आम्लाचं प्रमाण वाढतं, ॲसिडिटी वाढते, त्यावेळेस मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड युक्त औषधं आपण घेत असतो. जे अँटीॲसिडिक गोळ्या असतात ना बेटा, त्यामध्ये मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड असतं आणि यालाच आणखी एक नाव आहे. याला काय म्हटलं जातं? मिल्क ऑफ मॅग्नेशिया. ठीक आहे, पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 4. पुढे संयुगाची रेणुसूत्रे दिली आहेत. त्यापैकी कोणते रेणुसूत्र नाही, म्हणजे 3 पैकी 1 रेणुसूत्र नाही, ते आपल्याला शोधायचं आहे, ओळखायचं आहे. पहा, NaH, NH3, KCl, CH4. ओके, तर काय असेल? NH3 अमोनिया, KCl पोटॅशियम क्लोराईड, CH4 मिथेन. परंतु NaH असं कोणतंच संयुग नाही आहे किंवा त्याचं रेणुसूत्र नाही आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक ए हे याचं अचूक उत्तर आहे. ठीक, पुढे जाऊया. गवताळ प्रदेशात खालीलपैकी टिंबटिंब हे प्राणी आढळतात. बघा,
परिसंस्था या पाठामधील हा प्रश्न आहे. परिसंस्था पाठ अतिशय सोपा आहे. यावर आलेला प्रश्न तुम्हाला अचूक गुण देऊनच जायला पाहिजे. ठीक आहे. पर्याय पहा, शेळी, जिराफ, हरिण का वरील सर्व. अगदी सोपा प्रश्न आहे ना, त्याच्यामुळे याचं अचूक उत्तर काय येईल, वरील सर्व. कारण गवताळ प्रदेशामध्ये शेळी आढळते, जिराफही आढळतो आणि हरिण देखील आढळत असतं. त्यामुळे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरील सर्व. त्यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. टिंबटिंब हा अणुभट्टीमध्ये नियंत्रक म्हणून वापरतात. पर्याय पहा, बेरिलियम, बोरॉन, कॅडमियम. शेवटचा पर्याय वरील सर्व. आता लक्षात घ्या, अणुभट्टीमध्ये आपण काय करत असतो, तर अणुभट्टीमध्ये रासायनिक ऊर्जेच्या मदतीने, अणु ऊर्जेच्या मदतीने आपण विद्युत ऊर्जा निर्माण करत असतो. मग या ठिकाणी सर्वात प्रबळ किंवा चांगल्या प्रकारचं जे इंधन असतं हे असतं युरेनियम. लक्षात घ्या, युरेनियम 235 हा त्याचा अणुवस्तुमानांक आहे आणि त्याचा अणुअंक आहे 92. ठीक आहे. अणुअंकापेक्षा आपल्याला इथं अणुवस्तुमानांक लक्षात ठेवायचा आहे. मग याच्यावरती आपण एका न्यूट्रॉनचा मारा करतो. आपण म्हणजे याच्या केंद्रकामध्ये एक न्यूट्रॉन पाठवतो. काय तयार होतं, युरेनियम 236 बनतं. ओके. आणि सोबतच काय बनतं, बेरियम आणि क्रिप्टॉन बनत असतं. ठीक आहे बेटा. इथं 235वर युरेनियम 235वर एका न्यूट्रॉनचा मारा केल्यानंतर युरेनियम 236 बनलं आणि त्यानंतर बेरियम आणि क्रिप्टॉनची निर्मिती होत असते व त्याचबरोबर या ठिकाणी 3 न्यूट्रॉन्स तयार होत असतात. हे विसरू नका. आणि ऊर्जाही तयार होते. आता हे 3 न्यूट्रॉन्स परत आणखी युरेनियम 235च्या अणुकेंद्रकामध्ये प्रवेश करतात आणि परत 236ची निर्मिती होते. ही श्रृंखला अभिक्रिया सतत सुरू असते. मग ही कुठंतरी थांबली पाहिजे. जर याच्यावरती नियंत्रण ठेवायचं असेल ना, तर नियंत्रक कांड्या वापरल्या जातात. त्या कशाच्या असतात, बेरिलियम, बोरॉन, कॅडमियम का वरील सर्व. तर योग्य उत्तर आहे पर्याय आहे वरील सर्व. या तिन्हीचाही वापर केला जातो. ठीक आहे. पुढे जाऊ. तर याचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक डी आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 7. आरशास लंब असलेल्या रेषेस टिंबटिंब म्हणतात किंवा काय म्हणतात. पर्याय पाहूया, कोन, स्तंभिका, परावर्तित किरण का आपाती किरण. हां, आता पहा, थोडंसं नीट समजून घ्या. हा आरशाचा पृष्ठभाग आहे. इथं आलेला आहे आपाती किरण, हा झाला आपातन बिंदू. ओके. इथं झाला परावर्तित किरण. म्हणजे या ठिकाणी आपातन बिंदू आहे ना, किंवा जिथं आपाती किरण येऊन स्पर्श करतो या पृष्ठभागाला, इथं पृष्ठभाग काय दिला, आरसा. ठीक आहे. मग इथून या बिंदूपासून जर एक सरळ लंबरेषा जर आपण आखली तर तिला म्हणायचं आहे स्तंभिका. हे किती असते, 90 अंशामध्ये असते आरशाच्या पृष्ठभागाला. ठीक आहे. मग इथं लक्षात घ्या, आरशाच्या पृष्ठभागाला लंब असलेल्या रेषेला काय म्हटलं जातं, स्तंभिका किंवा अभिलंब. पुढे जाऊया. आम्ल व कार्बोनेटच्या रासायनिक अभिक्रियेतून टिंबटिंब वायू बाहेर पडतो. पर्याय पहा, ऑक्सिजन, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड आणि H2O2. याला आपण हायड्रोजन पेरॉक्साईड असं म्हणत असतो. तर कोणता वायू बाहेर पडतो. लक्षात घ्या, ज्यावेळेस आम्ल आणि कार्बोनेट यांची अभिक्रिया होते ना, त्यावेळेस कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडत असतो. योग्य उत्तर काय, पर्याय क्रमांक सी. पुढे जाऊ. मॅग्नेशियमचे इलेक्ट्रॉन स्वरूपण टिंबटिंब हे आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. ठीक आहे. पर्याय पाहूया, मग स्पष्टीकरण आणि नंतर उत्तराकडे जाऊ. पहिला पर्याय 2, 8, 2. दुसरा पर्याय 2, 8, 3. त्यानंतर 2, 8, 1. शेवटचा पर्याय 2, 8, 4. ठीक आहे. आता इलेक्ट्रॉन स्वरूपण काय असतं बेटा, की एखाद्या अणूमध्ये असणाऱ्या जे इलेक्ट्रॉन्स आहेत, हे इलेक्ट्रॉन्सची कक्षानिहाय विभागणी आहे ना. म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असू शकतात, दुसऱ्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स, तिसऱ्या कक्षेमध्ये किती आहे ना. तर हे पूर्ण इलेक्ट्रॉनची मांडणी, विभागणी. मग इथं पहिली कक्षा जी आहे ना, त्या कक्षेला आपण के कक्षा म्हणतो. त्यानंतर एल, एम आणि एन हे लक्षात घ्या. पहिली कक्षा, दुसरी कक्षा, तिसरी कक्षा आणि चौथी कक्षा. आपल्याला चौथ्या कक्षेपर्यंत विचार करायचा आहे. ठीक आहे ना. इथं पहिल्या कक्षेमध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन्स बसू शकतात, 2. त्याच्यानंतर 8, 18,
32 हे आपल्याला माहिती आहे 2n चा वर्ग 2n² या फॉर्म्युल्यानुसार आपण हे शोधू शकतो. इतक्या डिटेलमध्ये सध्या नको जायला आपण. ठीक आहे ना. मग आता मॅग्नेशियमचा अणुअंक किती आहे? मॅग्नेशियमचा अणुअंक आहे 12. ओके. मग हे 12 अणुअंक असताना म्हणजे 12चे इलेक्ट्रॉन आहेत. मग पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स येतील? 2. ठीक आहे. मग 12पैकी 2 इथं आले, उरले किती बेटा? 10 उरले. परंतु दुसऱ्या कक्षेची इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची पात्रता किती आहे? 8 आहे. मग 10 असतील का तिथे इलेक्ट्रॉन बसतील का नाहीत बसणार? 8 द्या. 12पैकी इथं 8 आणि 2 10 आले, उरले किती? 2. ठीक आहे. हे झालं त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण. योग्य उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक ए. मग इथं 283 कोणाचं आहे? ॲल्युमिनियमचं. 281 कोणाचं आहे? हे आहे सोडियमचं. 284 कोणाचं आहे? सिलिकॉनचं आहे. ओके बेटा, हे लक्षात असू द्या. त्यानंतर फुफ्फुसामधील दाह टिंबटिंबमुळे होतो. बघा प्रदूषण पाठामधील प्रश्न आहे, तिथं एक तक्ता दिला आहे बघा की प्रदूषक व त्यांचे मानवी आरोग्यावर होणारे परिणाम. तो तक्ता अतिशय काळजीपूर्वक तुम्हाला समजून घ्यायचा आहे. तर फुफ्फुसामधील दाह कशामुळे होतो? पर्याय बघा, मिथिल अल्कोहोल, नायट्रोजन डायऑक्साईड, पारा का वरील सर्व. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नायट्रोजन डायऑक्साईड. ओके, पुढे जाऊ. एलिझा चाचणी टिंबटिंब या रोगावरील निदानात्मक चाचणी आहे. पर्याय पाहूया. TB, कोविड, एड्स का वरील सर्व. अतिशय सोपा प्रश्न आहे. एड्स या रोगासाठी अतिशय खात्रीलायक चाचणी आहे, तिला म्हणायचं एलिझा चाचणी. ठीक आहे. त्यामुळे उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक सी. ओके, नेक्स्ट पुढे जाऊ. टिंबटिंब यांना आत्मघातकी पिशव्या असे म्हणतात. बघा, तर काय काय असेल? पर्याय बघा, तंतुकणिका, लयकारिका, गोल्गी संकुल का पेशीभित्तिका. पेशीभित्तिका काय? पेशीचं संरक्षणात्मक आवरण आहे. गोल्गी संकुल काय? हे पॅकेजिंग विभाग आहे का नाही. आता तंतुकणिका काय? पेशीचं ऊर्जा केंद्र आहे, पॉवर हाऊस ऑफ सेल. मग योग्य उत्तर काय येईल? लयकारिका. ठीक आहे, पर्याय क्रमांक बी हे याचं योग्य उत्तर आहे. आता याला आत्मघाती पिशव्या का म्हणतात? कारण याच्यामध्ये काय अशी काही विकारे असतात की हे विकारे जीर्ण झालेल्या पेशी किंवा जीर्ण झालेल्या पेशीचे अंगके यांना नष्ट करण्यासाठी उपयुक्त ठरतात. आणि या लयकारिकेमधून हे विकार बाहेर काढण्यासाठी या लयकारिकांना स्वतः नष्ट व्हावं लागतं, स्वतः फुटतात, तेव्हा हे विकार बाहेर येतं आणि मग जीर्ण झालेल्या पेशी अथवा पेशीचे अंगके हे नष्ट होतात. पुढे जाऊया. पुढीलपैकी ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून नेणारी रक्तवाहिनी कोणती? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. पर्याय देखील त्याच प्रकारचे दिलेले आहेत पहा. फुफ्फुस शिर, फुफ्फुस धमनी, ऊर्ध्व महाशीर, अधो महाशीर. लक्षात घ्या, इथं काय म्हणलेलं आहे? ऑक्सिजनयुक्त रक्त म्हणलं आहे. हे पहा, ऊर्ध्व महाशीर आणि अधो महाशीर हे अल्प ऑक्सिजनयुक्त रक्त शरीराच्या विविध भागाकडून आपल्या हृदयामध्ये आणतात, उजव्या आलिंदामध्ये आणतात. त्यामुळे 2 तर पर्याय नाही आहेत. ओके, मग योग्य पर्याय काय असतील? या दोन्हीपैकी एक आहेत, फुफ्फुस शिर आणि फुफ्फुस धमनी. तर प्रश्न क्रमांक 13चं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक ए, फुफ्फुस शिर. ह्याचं स्पष्टीकरण बघूया आपण. ठीक आहे. आता काय असते बघा, फुफ्फुस शिर याच्या व्यतिरिक्त शरीरामधील सर्वच शिरा कार्बन डायऑक्साईडयुक्त रक्त वाहून नेतात बरं, हे लक्षात घ्या. आणि फुफ्फुस शिर काय करते? फुफ्फुसाकडून ऑक्सिजनयुक्त रक्त ही आणते हार्टकडे किंवा हृदयाकडे. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. मग राहिली फुफ्फुस धमनी. आता फुफ्फुस धमनी व्यतिरिक्त सर्व धमन्या ऑक्सिजनयुक्त रक्ताचं वहन करतात. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, फुफ्फुस शिर. पुढे जाऊया. पेरियार राष्ट्रीय अभयारण्य टिंबटिंब या राज्यामध्ये आहे. बघा लक्षात घ्या, आपल्या पुस्तकामध्ये एक तक्ता दिला आहे, अभयारण्य दिलेत आणि त्याच्या बाजूला जागा रिक्तच सोडलेले आहेत. तुम्हाला तिथं हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे हे शोधायचं आहे. मी याच्या अगोदर देखील या पाठामध्ये किंवा या पाठावर आधारित आपण जे लाईव्ह सेशन घेतलं होतं त्यामध्ये सांगितलं होतं. परत एकदा सांगतो. पर्याय बघा, राजस्थानमध्ये 2 राष्ट्रीय अभयारण्य आहेत. एक आहे रणथंबोर, लक्षात घ्या. एक काय आहे? रणथंबोर. कशासाठी प्रसिद्ध आहे? वाघासाठी. बरं. दुसरं काय?
भरतपूर हे पान पक्षासाठी प्रसिद्ध आहे. आसाममध्ये आहे काझीरंगा, हे कशासाठी प्रसिद्ध आहे? हे आहे एक शिंगे गेंड्यासाठी. बरं, महाराष्ट्रामध्ये काय आहे? इथं आहे ताडोबा, हे आहे वाघासाठी प्रसिद्ध. ओके, आता उरला पर्याय केरळ, हे हत्तीसाठी प्रसिद्ध आहे. केरळ, पेरियर किंवा पेरियार. ओके, योग्य उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक डी. नेक्स्ट, पुढे जाऊ. कुकरच्या दांड्याचे कवर बनवण्यासाठी टिंबटिंब हे वापरतात. हे तर प्लास्टिकच्या प्रकारावर आधारित हा प्रश्न आहे. तर काय बघा, PS, PE, PP का बॅकेलाईट? अतिशय सोपा प्रश्न आहे, हे पाठच करून ठेवा. बॅकेलाईटचा वापर होतो कुकरच्या दांड्याचं कवर बनवण्यासाठी. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. स्पष्टीकरण पाहूया. इथं बघा शॉर्टकट दिले. तर आता PS म्हणजे काय? पॉलिस्टायरीन आहे. PE म्हणजे काय? पॉलिइथिलीन आहे. आणि PP म्हणजे काय? पॉलिप्रोपिलीन. हे तिन्ही प्रकारचे जे प्लास्टिक्स आहेत ना, हे आहेत थर्मोप्लास्टिक, म्हणजे उष्मामृदू आहेत. म्हणजे यांना जर उष्णता दिली तर यांचा आकार आपल्याला बदलता येतो. ठीक आहे. पण बॅकेलाईट जे आहे ना, हे आहे उष्मादृढ थर्मोसेटिंग प्रकारचं प्लास्टिक आहे. एकदा उष्णता द्या, आकार द्या, पुन्हा त्याचा आकार कधीही बदलणार नाही. उष्णता दिल्यानंतर देखील त्याचा आकार बदलणार नाही. त्यामुळे योग्य उत्तर काय? डी. पुढे जाऊ. टिंबटिंब हे उष्णतेचे स्रोत आहेत. अतिशय सोपा प्रश्न आहे. कोण कोण? सूर्य, हो ऑब्व्हियसली, हा तर असेलच. रासायनिक ऊर्जा आहे, पृथ्वी देखील आहे. योग्य उत्तर वरील सर्व. पर्याय क्रमांक डी. पुढे जाऊ. टिंबटिंबामधून प्रकाश बाहेर पडू शकत नाही. शेवटच्या पाठामधील प्रश्न आहे, लक्षात घ्या. यावर आपण चर्चा केली होती. याचं अचूक उत्तर आहे कृष्णविवर. पर्याय क्रमांक ए. कृष्णविवर याला आपण ब्लॅक होल असं म्हणत असतो. आता याचा आकार एवढा लहान होतो, परंतु घनता एवढी प्रचंड असते. म्हणजे विचार करा, आकार लहान आणि वस्तुमान एवढं अधिक आलं आहे, त्याच्यामुळे घनता याची सर्वात जास्त होते. आणि या ब्लॅक होलमधून, या कृष्णविवरामधून आता याचं वस्तुमान एवढं प्रचंड झाल्यामुळे याचं गुरुत्वाकर्षण बल देखील वाढलेलं असतं. त्यामुळं गुरुत्वाकर्षण बल एवढं प्रचंड वाढले की याच्या बाजूनं जाणारा प्रकाश किरण हा असा सरळ जाऊ शकत नाही. हा काय करतो? लगेच त्या प्रकाश किरणाला स्वतःमध्ये ओढून घेतो. ठीक आहे, म्हणून त्याचं नाव आहे कृष्णविवर किंवा ब्लॅक होल. लक्षात घ्या. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. मानवी रक्ताचा सामू टिंबटिंब एवढा आहे. हे पाठच करून ठेवा, बरेचदा आलेलं आहे. या प्रश्नासाठी पर्यायाची आवश्यकताच नको बेटा. याचं उत्तर काय असायला पाहिजे? किंवा काय आहे? 7.4. पर्याय क्रमांक सी. ठीक आहे, पुढे जाऊ. रक्तगटाचा शोध टिंबटिंब यावर्षी लागला आहे. अतिशय सोपा आहे. ठीक आहे, 1900, 1902, 1800 आणि 1901. अचूक उत्तर आहे 1900. ठीक आहे ना. पर्याय क्रमांक ए. पुढे जाऊ. विल्ट हा विषाणू टिंबटिंबमध्ये आढळतो. आता कशामध्ये आढळतो बघा? जनावरांमध्ये, मानवांमध्ये, टोमॅटोमध्ये का आंब्यामध्ये? आहे ना. तर विल्ट हा विषाणू आढळतो टोमॅटोमध्ये. आता या ठिकाणी प्रश्न काय दिलेला आहे की विल्ट विषाणू कशामध्ये आढळतो? तुम्हाला परीक्षेमध्ये असाही प्रश्न येईल की जनावरांमध्ये किंवा गुराढोरांमध्ये कोणता विषाणू आढळतो? त्याचं उत्तर तुम्हाला यायला पाहिजे. तर जनावरांमध्ये आढळणारा विषाणू आहे तो म्हणजे पिकोर्ना विषाणू. हे लक्षात घ्या, असाही प्रश्न येऊ शकतो. पिकोर्ना विषाणू. ओके. त्याच्यानंतर मानवामध्ये आढळणारा विषाणू कोणता आहे? तर मानवामध्ये बघा पोलिओ आहे ना. आता प्रत्येक विषाणूची नावं इथे लिहिणार नाही मी. पोलिओ आहे, त्याच्यानंतर इन्फ्लुएन्झा आहे, त्याच्यानंतर HIV एड्स आहे का नाही. टोमॅटोमध्ये काय सांगितलं? विल्ट सांगितलं. टोमॅटो किंवा वनस्पतीमध्ये आणखी एक आढळतो. कोणता? तंबाखू मोझाईक विषाणू वनस्पतीमध्ये. ठीक आहे. जीवाणूमध्ये आढळणारा कोणता विषाणू आहे? आता इथं आंबा दिलेला आहे. ठीक आहे, हा पर्याय होऊ शकत नाही. तर जीवाणूमध्ये आढळणारा विषाणू आहे तो म्हणजे बॅक्टेरियोफाज. हे देखील लक्षात घ्या. ठीक आहे, याचं उत्तर आहे टोमॅटो. नेक्स्ट, पुढे जाऊ. टिंबटिंबाला पेशीचा मेंदू असे म्हणतात म्हणे. कशाला? तंतुकणिकेला. अरे हे तर ऊर्जा केंद्र आहे. केंद्रात पाहूया, रिक्तिका काय? ही मोकळी जागा आहे, गरजेनुसार पाणी साठवते. ठीक आहे. पेशीचा परासरणी दाब नियंत्रित करते. बरोबर आहे. पेशीपटल
ठीक आहे. पेशी पटेल तर काय करतं, हे लवचिक आवरण आहे. पेशीमध्ये कोणत्या पदार्थाने प्रवेश करावा, पेशीच्या बाहेर कोणत्या पदार्थाने प्रवेश करावा हे ठरवतं. हे निवडक्षम पार पटेल म्हणतो आपण याला. योग्य उत्तर काय, केंद्रक, जे की पेशीच्या सर्व कार्यावरती नियंत्रण ठेवतं. म्हणून याला काय म्हणायचं आहे, पेशीचा मेंदू. पुढे जाऊ. खालीलपैकी टिंबटिंब हे संमिश्र नाही, नाही म्हटलंय बघा. स्टील, ब्रॉन्झ, ब्रास, ॲल्युमिनियम आहे ना. आता याचं योग्य उत्तर काय, स्पष्ट आहे ना बेटा, ॲल्युमिनियम. कारण हे एकदम शुद्ध स्वरूपामध्ये धातू रूपामध्ये आहे ॲल्युमिनियम, आणि बाकी सर्व कसे आहेत, संमिश्र आहेत. आता प्रश्न असा आहे बेटा, संमिश्र म्हणायचं कशाला, तर संमिश्र म्हणजे एक धातू आणि एक अधातू या दोघांच्या एकत्रित मिश्रणापासून जो पदार्थ बनतो ना त्याला संमिश्र म्हणायचं. ठीक आहे. संमिश्रामध्ये दोन धातू देखील असू शकतात बरं, परंतु दोन अधातूपासून संमिश्र बनवू शकत नाही. बघा याचं अचूक उत्तर काय, पर्याय क्रमांक डी. ठीक आहे, डी हे याचं अचूक उत्तर आहे. इथं दुसरे जे पर्याय दिले तर त्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया. मग स्टील हे एक प्रकारचं संमिश्र आहे. मग हे कशापासून बनलं आहे लक्षात असू द्या. हे बनलेलं आहे निकेल, क्रोमियम, त्यानंतर आणखी काय लोह एक आहे याच्यामध्ये, आयर्न आणि कॉपर, कार्बन यांच्यापासून स्टील बनलेलं आहे. ठीक आहे. तर ब्रॉन्झ कशापासून बनलेलं आहे, ब्रॉन्झ बनलेलं असतं कॉपर, तांब, आणि यामध्ये काय असतं एसन, कथील. ठीक आहे. आता ब्रास म्हणजेच पितळ, हां, आणि याला कांस्य म्हणतात बघा. ओके. आणि हे काय आहे, पितळ आहे. बरं, आता पितळ कशापासून बनलेला असतो, हे देखील एक संमिश्र आहे. हे आहे कॉपर आणि झिंक जस्तापासून आहे ना. मग हे शुद्ध स्वरूपात आहे म्हणून उत्तर डी. पुढे जाऊ. भूकंपाची तीव्रता टिंबटिंबामध्ये मोजतात. आता याला पर्याय सांगण्याची काही गरज नाही बेटा. पर्याय दिलेत रिश्टर स्केल, सेंटीमीटर, हर्ट्ज का एम्पियर. मग सेंटीमीटर का अंतर मोजतो आपण, हर्ट्ज वारंवारता मोजतो, एम्पियर विद्युतधारेचं प्रमाण मोजतो. मग उत्तर काय असेल, रिश्टर स्केल. रिश्टर स्केल पर्याय क्रमांक ए. पुढे टिंबटिंब हा जैविक जलप्रदूषक आहे. जैविक म्हटलं शिसे, तांबे, जीवाणू का वरील सर्व, हा तर होत नाही. हे झाले रासायनिक. उरलं काय, जीवाणू. योग्य पर्याय काय आलेला आहे, सी. मग इथं जीवाणूच्या ऐवजी कवक देतील, आदिजीव देतील, तरी सर्व काय झाले जैविक. पुढील प्रश्न. टिंबटिंब हे दरड कोसळण्याचे नैसर्गिक कारण नाही. अतिवृष्टी, सुनामी, पूर का खाणकाम. नैसर्गिक म्हटलंय. ठीक आहे. आता मला सांगा, अतिवृष्टी नैसर्गिक आहे, हो. सुनामी नैसर्गिक आहे, पूर नैसर्गिक आहे. खाणकाम, अरे हा कृत्रिम आहे, मानवनिर्मित आहे, त्यामुळे योग्य उत्तर काय, खाणकाम. पर्याय क्रमांक डी. ओके. पुढे जाऊ. टिंबटिंबचे विघटन होते. कशाचे विघटन होते बघा, काय काय पर्याय दिले तर, पॉलिइथिलीनची पिशवी, सुती कापड, बॅकेलाइट आणि वरील सर्व. हे प्लास्टिकचा प्रकार आहे, ही प्लास्टिकच आहे पॉलिइथिलीन, आणि वरील सर्व हे तर नाही आहे. यांचं विघटन होत नाही, याचंही होत नाही. मग कशाच होतं, सुती कपड्याचं. योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी. पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 27. टिंबटिंब हे सहसंयोज संयुग आहे. पर्याय पहा, मॅग्नेशियम क्लोराईड, सोडियम क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड, बरं, आणि H2O. ठीक आहे. आता याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पाणी. हे कसं आहे बेटा, सहसंयोजी संयुग. हे सर्व आयनिक संयुग आहेत. इथं इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते आणि काय तयार होतं, आयन्स बनतात आहे ना, Cl-. इथं बनतं Mg2+ आणि Cl-. ओके. इथं काय म्हणतं K+ आणि Cl-. इथं इलेक्ट्रॉनची भागीदारी होते, शेअरिंग होते. त्यामुळे योग्य उत्तर काय, डी. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते वाद्य हवेच्या तत्वावर काम करत नाही. हवेच्या तत्वावर बघा, सितार, बिगुल, बासरी, सॅक्सोफोन. ठीक आहे. हवेच्या तत्वावर काम न करणारं वाद्य. आता बिगुल म्हणजे हवेच्या तत्वावर काम करतं, बासरी देखील, सॅक्सोफोन देखील. सितार काय, याला तारा असतात आहे ना, आणि तारा छेडल्यानंतर कंप पावतात व सुमधुर असं संगीत त्या ठिकाणी निर्माण होत असतं, त्यामुळे एक कंपवाद्य आहे. ठीक आहे.
तंतुवाद्य आहे, सॉरी ही आहे तंतुवाद्य, बाकी सर्व हे हवेच्या तत्वावर काम करत असतात. योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक ए. पुढे जाऊया. पुरुषांमध्ये स्वरयंत्राची लांबी टिंबटिंब एवढी असते. 21 नॅनोमीटर, 22 नॅनोमीटर, 23 मिलीमीटर का 20 नॅनोमीटर? तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक डी, 20 नॅनोमीटर. पुढे जाऊ. सपाट आरसा व स्तंभिकेमध्ये किती मापाचा कोन असतो? बघा, सुरुवातीलाच एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये स्पष्टीकरण देत असताना तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर दिलेलं होतं. पाहूया. 180चा कोन असतो, ठीक आहे. 360चा म्हणलं दुसरा पर्याय, 90 अंश म्हणले तिसरा पर्याय, चौथा पर्याय म्हणले 45 अंश. तर याचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक सी, 90 अंश है ना. हे आरसा, इथं असलेली स्तंभिका, कितीचा कोन होतोय? 90चा. पुढे जाऊ. विषाणूंचा सामान्यतः आकार टिंबटिंब एवढा असतो. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न बरेचदा आलेला आहे हा. 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर, 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर, 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर, शेवटचा पर्याय 200 मायक्रोमीटर. तर प्रश्न क्रमांक 31चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर. अतिशय लहान आकाराचा सूक्ष्मजीव म्हणजे विषाणू असतो. पुढे जाऊ. गटामध्ये न बसणारा शब्द ओळखा. भूकंप, सुनामी, दुष्काळ, बॉम्बस्फोट. सोपं आहे ना. हे सर्व नैसर्गिक आहेत आणि बॉम्बस्फोट काय आहे? मानवनिर्मित आहे. त्यामुळे बॉम्बस्फोट कितव्या पर्यायामध्ये? डी. इथे डी यायला पाहिजे, सॉरी. पर्याय क्रमांक डी हे याचं अचूक उत्तर आहे, कारण बाकी सर्व निसर्गनिर्मित आहेत आणि बॉम्बस्फोट हा केवळ मानवनिर्मित ही आपत्ती आहे. ठीक आहे. पुढे जाऊ. खाली दिलेल्या आकृतीचं अचूक नाव ओळखा. हे बघा, ही आकृती दिलेली आहे तुम्हाला, याचं नाव शोधायचं आपल्याला. संयुक्त सूक्ष्मदर्शी, परिदर्शी, दुर्बीण का यापैकी नाही? अतिशय सोपं आहे ना. याला आपण काय म्हणतो? संयुक्त सूक्ष्मदर्शी, कंपाऊंड मायक्रोस्कोप आहे हा. ठीक आहे. पर्याय क्रमांक ए हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे जाऊ. आपल्या आकाशगंगेमध्ये साधारणतः टिंबटिंब एवढे तारे आहेत. किती तारे आहेत? 4000. हे तर रात्री आपल्याला निर्भर आकाश असताना आकाशामध्ये एवढे तारे दिसतात, 4000. 10चा 18वा घात, 5000. शेवटचा पर्याय 10चा 11वा घात. अचूक उत्तर आहे 10चा 11वा घात, पर्याय क्रमांक डी. तर आजच्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न. हायड्रोजनचे व हेलियमचे सूर्याच्या आतमध्ये असलेले प्रमाण टिंबटिंब एवढे आहे. किती आहे प्रमाण? 33 17, 56 13, 36 13, 46 13. आता हे प्रमाण नेमकं किती आहे? हे इकडं हायड्रोजन्स आहेत आणि इकडे किती आहे? हे हेलियम आहे. त्याचं अचूक उत्तर आहे तर पर्याय क्रमांक सी. ही बऱ्याचदा आलेलं बघा, लक्षात घ्या. वारंवार आलेले प्रश्न येतात सर्व परीक्षेमध्ये. त्यामुळे हे प्रश्न कदाचित तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये देखील येऊ शकतात. तर याची चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे. काय अडचणी असतील नक्की कमेंट करा आणि त्यानंतर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे प्रश्नपत्रिका घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.